राज्यातील अनाथ मुलांचे डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण आता सरकारी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात अनाथ मुलांसाठी 1% जागा राखीव असणार. विशेष म्हणजे देशात पहिल्यांदाच अनाथ मुलांना आरक्षण देण्यात महाराष्ट्राने पुढाकार घेतलाय. अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गामध्ये 1% समांतर आरक्षण देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. अनाथ मुलांकरता जातीत वेगळी कॅटेगरी तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. लवकरच नियमांसह या बाबतीत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. समाधानकारक मार्क्स मिळून देखील एमपीएससीला देखील मुकलेल्या अनाथ अमृताच्या उदाहरणावरून मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. परवा माझ्याकडे एक मुलगी आली. त्या मुलीने एमपीएससी क्रॅक केलं, ती एमपीएससी पास झाली, परंतु तिचे मार्क हे ओपन कॅटेगरीमध्ये कमी आहे. पण मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये तिचे मार्क बसतात, ती सिलेक्ट होऊ शकते. पण तिचा प्रश्न असा आहे की ती अनाथ असल्यामुळे जात कुठली लावायची हा तिच्यासमोर प्रश्न आहे आणि त्यामुळे ती त्या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकत नाही. आणि ते बघितल्यानंतर मी एमपीएससी चेअरमनशी बोललो, मी सगळ्या विभागांशी बोललो. पहिल्यांदाच असा प्रश्न समोर आला, कुठल्या तरी अनाथ बालिकेने एमपीएससीची परीक्षा पास केल्यानंतर समाजात किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत ते आपल्याला लक्षात येतात. मग आता आम्ही निर्णय घेतला की अशा प्रकारच्या अनाथ बालकांकरता एक विशेष कॅटेगरी तयार करायची की अशा प्रकारे जर त्या बालकांनी एखादी परीक्षा पास केल्यानंतर त्यांची जात अर्थातच अनाथ आहेत म्हणजे माहिती नाही आहे, तुम्ही पुन्हा माहिती नाही, अशांना देखील ही संधी मिळाली पाहिजे. आणि त्या संदर्भात आदेश दिले. मी त्या मुलीला सांगितलं की बेटा आता प्रश्न असा आहे की कायदा तर आम्ही आता तयार करतोय, तुम्हाला काही काळजी करू नका, तुम्ही कायदा तयार केला, मी पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगले मार्क मिळेल आणि पुन्हा मी पास केला. नमस्कार मंडळी, मी गणेश जोशी पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही बी घडलो या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. जडणघडण या आपल्या मालिकेमध्ये आतापर्यंत आपण वेगवेगळ्या विषयांवरती बोलत आलो, चर्चा करत आलो. वेगवेगळ्या व्यक्तींकडून त्या क्षेत्रात त्यांचं जे काही काम आहे त्यांच्याकडनं जाणून घेतलं. या एपिसोडमध्ये आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापिका अमृता करवंदे. त्यांच्याकडून आज आपण त्यांच्या कार्याची माहिती जाणून घेणार आहोत. त्यांची ओळख करून द्यायची झाली तर महाराष्ट्राला त्या परिचित असं व्यक्तिमत्व आहेत. अनाथांसाठी लढणाऱ्या, झगडणाऱ्या आणि त्यांना आरक्षण, त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवून देणाऱ्या अशा या अमृता करवंदे मॅडम आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार अमृताजी. नमस्कार. त्यांच्याकडनं आज आपण माहिती करून घेऊयात की त्यांचं हे काम कसं होत गेलं आणि त्याच्यासाठी त्यांना करावा लागणारा जो अभूतपूर्व असा संघर्ष आहे त्याची देखील माहिती आज आपण त्यांच्याकडनं करून घेऊ. पण प्रथम त्याच्या आधी त्यांच्या शैक्षणिक जो काही त्यांचा शैक्षणिक प्रवास आहे त्याबद्दल मला जाणून घ्यायची उत्सुकता आहे. तर त्यामुळे अमृताजी, पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचारतो की तुमचा जो शैक्षणिक प्रवास झाला, ज्या डिग्रीज आहेत त्याबद्दल काही सांगाल का? हो, नक्कीच. मी अमृता करवंदे. माझं शिक्षण सध्या MA इकॉनॉमिक्स, MBA इन HR, सेट इन इकॉनॉमिक्स, नाव क्वालिफाईड फॉर PhD इन इकॉनॉमिक्स. आणि मी स्पर्धा परीक्षाची विद्यार्थी असल्यामुळे सध्या माझं रेव्हेन्यू असिस्टंट म्हणून मी सिलेक्शन झालेलं आहे MPSC मार्फत. आणि तत्पूर्वी मी असिस्टंट प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणून मी नॉन टेक्निकल विभाग पुणे विद्यापीठात मी कार्यरत आहे. वा, म्हणजे असा तुमचा शैक्षणिक प्रवास आहे हा. आणि एवढ्या डिग्रीज खरं म्हणजे त्या उच्चारताना दमायला होतं इतकं. तर तुम्ही ते शिक्षण कसं घेतलं हा मला खरं तर मोठा प्रश्न पडलाय. त्याच्याकडे आपण नंतर येऊच. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही अनाथ मुलांच्या आरक्षणासाठी जो काही लढा उभा केलात आणि ते आरक्षण मिळवून देण्यासाठी अगदी शेवटपर्यंत, जोपर्यंत ते कायदा पास होत नाही तोपर्यंत जो काही तुम्ही लढा दिलात, तो काही संघर्ष होता, त्याबद्दल खरं तर जाणून घेण्याची मला खरंच उत्सुकता आहे. नक्कीच. मला सांगायला आवडेल की अनाथ मुलांचा बालपण आणि जेव्हा आपण त्यांना अनाथ म्हणतो तर अनाथ मुलांच्या बाबतीत हे बालपणापासूनच त्यांचा संघर्ष सुरू असतो. थोडक्यात असं म्हणता येईल की जन्मताच त्यांचा संघर्ष सुरू होतो. आणि तीच परिस्थिती माझ्याही वाट्याला आली की माझंही बालपण अनाथालयात गेलं. अक्षरशः म्हणजे 18 वर्षाचं होईपर्यंत संगोपन माझं पूर्ण अनाथालयात बालगृहात झालं. आणि 18 वर्षानंतर
जेव्हा बाहेर पडतो हम्म. तो एक वेगळा संघर्ष असतो आम्हाला. अच्छा. आणि त्या संघर्षातनं ती माझी लढाई सुरू झालेली आहे की 18 वर्षापर्यंत एका कुटुंबामध्ये जन्माला आलेलं मूल, त्याचं संगोपन आणि एका अनाथालयात किंवा बालगृहात झालेलं किंवा रिमांड होम मध्ये झालेलं मूल, त्याची जडणघडण, ह्यात जमीन आसमानचा फरक असतो. त्याचं जे वातावरण आहे, जे फॅमिलियर वातावरण आहे किंवा जे काही असेल त्याला सगळे रिलेटिव्ह असतात, सगळ्या गोष्टी सराउंडिंग आहेत, ते सगळंच मला मिळालं असं नाही. इनफॅक्ट मला मिळालंच नाही. तर त्या गोष्टीची कुठेतरी खंत आयुष्यभर आहे आणि ती राहील. पण आमचा जो संघर्ष आहे तो आम्ही जेव्हा आमचा शेवट असेल, म्हणजे असं बोलू नये पण मृत्यूपर्यंत संघर्ष असतोच. कारण आम्हाला सोशली, इकॉनॉमिकली आणि समाजात वावरताना पावलोपावली संघर्ष आहे. कारण आमची स्वतःची आयडेंटिटीच नसते. आम्हाला ही आयडेंटिटी संस्था देते आणि संस्थेपासून आमची आयडेंटिटी तयार होते आणि त्या आयडेंटिटीवर स्वतःचं आयुष्य, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं ही सोपी गोष्ट नसते. खूप चॅलेंजिंग आहे, खरं खूप चॅलेंजिंग आहे. मग तो शिक्षणाचा प्रवास असेल, समाजात जगत असताना तुम्ही एकटे राहता हा प्रश्न असतील किंवा अनेक असतात, म्हणजे तुम्ही मित्रमैत्रिणींमध्ये वावरताना असेल, असे बरेच छोटे छोटे मोठे प्रश्न असतात. पण संघर्ष हा प्रत्येक पावली असतो की आपण कुठल्या पद्धतीचं घेतो आणि कुठल्या पद्धतीचं नाही हे आपल्यावर असतं. पण मला असं सांगायला आवडेल की मी संघर्षाला संघर्ष न बघता मी ते चॅलेंज म्हणून स्वीकारलं आणि ते चॅलेंज मी संधी म्हणून पाहिली आणि त्या संधीचं रूपांतर मी नंतर माझ्या येणाऱ्या कार्यात केलं. म्हणजे जेच की तुम्ही उल्लेख केला अनाथ आरक्षणाचा, तर मला सर्वात प्रथम असं जाणवलं की बाहेर पडल्या एक तर 18 वर्षापर्यंत आपण असतो एका 4 भिंतीच्या आत असतो. पण 4 भिंतीच्या आत आपली रोज रुटीन लागलेलं असतं. सकाळी 5ला उठणे, 6ला उठणे, मग प्रार्थना, अंघोळ, आपलं दिनचर्या तिथे स्थित असते. पण अचानक एक दिवशी तुम्हाला तुमचं 18 वर्ष पूर्ण होतं आणि संस्था म्हणते की तुम्हाला हे संस्था सोडावी लागेल. नाही तर तुम्ही लग्न करा, नाही तर तुम्ही संस्था सोडा. खरंच गंभीर प्रश्न आहे आणि खूप मोठा प्रश्न आहे. तर मला जे खरं असतं की माझं वय सुद्धा मला माहिती नसतं की खरंच मी 18 वर्षाची पूर्ण झालीये का नाही झालीये. आणि त्या वेळेत मला जर कोणी म्हटलं की तुम्ही लग्न करा नाही तर संस्था सोडा, हा किती मोठा प्रश्न आहे. आपण आपल्या फॅमिलीत मुलीचं सोडा, पण मुलाचं सुद्धा लग्न करताना आपण 10 वेळा विचार करतो. तर मग आमच्यासारख्या मुलांचं काय? म्हणजे हे जेव्हा परिस्थिती माझ्या समोर उभी राहिली त्यावेळेस मी हा निर्णय घेतला की मला लग्न ही कन्सेप्ट तेव्हा कळत नव्हती आणि आजही ती कळायला थोडीफार अवघडच आहे. पण मी संस्था सोडली का? त्यावेळेस मला एवढंच कळत होतं की मला शिक्षण घ्यायचंय आणि त्या शिक्षणासाठी केवळ हा संघर्ष मी सुरू केला. आणि तो संघर्ष असा इतका मला म्हणजे इतक्या खाचा खोलगातनं नेईल असं वाटलं नव्हतं कधी की मी एवढ्या खड्ड्यातनं इतके स्ट्रगल करत राहील आणि इथपर्यंत पोहोचेल. पण जेव्हा 18 वर्षानंतर, तो दिवस मला आजही आठवतो सर, की 18 वर्षानंतर संस्था म्हणली की तुम्ही सोडून द्या तुमच्या स्वजबाबदारीवर. उद्या तुझं चांगलं झालं वाईट झालं ह्याला आम्ही जबाबदार नाही. म्हणजे याचा अर्थ काय, मी बेवारच झाले ना. मला सांगा, 4 भिंतीत जगणारी रोजची अमृता अचानक संस्था सोडते आणि संस्था सोडल्यावर तिच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. कारण माझ्यासारख्या व्यक्तीला दिनचर्यात बसलेली असते रोज आणि अचानक उठून म्हटलं की तू हे सोडून जा, तिने जायचं कुठे? सगळ्यात मोठा प्रश्न. आणि ठीक आहे गेली तरी तिने काय करायचं? तिच्याकडे शिक्षण काय तर फक्त 10वी म्हणून 10वी पास झाली आणि 11वीत जी प्रवेश घेतली, अशा व्यक्तीला काय कळतं? म्हणजे खरं तर तेच वय असतं, तेव्हाच गरज असते की तुम्ही त्या वयात आधार हवा असतो की तेव्हा योग्य मार्गदर्शन देणारी व्यक्ती आयुष्यात असावी लागते. आणि अशा वेळेस संस्था म्हणते की तुम्ही 18 वर्ष पूर्ण झाली आणि तुम्ही संस्था सोडा.
म्हणजे हे- ते असं समजतात की हे सक्षम झाले, आता सक्षम काहीही झाले. करू शकतात. कायद्याने म्हणजे आपण म्हणतो की मतदार यादीत आपण 18 वर्ष पूर्ण झाले म्हणजे, पण खरंच तो मुलगा सक्षम आहे का, हम्म, ती मुलगी सक्षम आहे का, हे कोणीच बघत नाही ना. बरोबर. हा मुळात प्रश्न होतो. मग मी बाहेर पडले, माझ्या समोर अर्थात तिथले काही लोक होते की त्यांनी मला मदत करायचा प्रयत्न हम्म. केला, त्यांच्या घरी नेऊन ठेवण्याचा प्रयत्न हम्म. केला, पण तेव्हा तिथे तेवढ्या काही सोयी नव्हत्या की मी त्यांच्याकडे राहू शकेल हम्म, किंवा. आणि सडनली असं आश्रमातली मुलगी जर एखाद्याच्या घरी जाते तर तो एक बघण्याचा दृष्टिकोन कुटुंबाचा बरोबर. बदलतो हम्म. की ही अनाथ मुलगी आहे बाबा आणि हिला डायरेक्ट तुम्ही उचलून एका कुटुंबात कुटुंबात कसं कसं काय घेतलं. मग हे सगळी चौकशी, मग तेवढी ती रिस्क पण कोणी घेत नाही ना. म्हणून मग त्यांनी मला बरेच प्रयत्न केले, पण ते काही जमलं नाही त्यावेळेस त्या तिथल्या लोकांना. आणि मुळात माझं कसं आहे की माझं बालपणच हे पुण्यात गेलं होतं, शिक्षण सेवा सदनमध्ये झालं होतं माझं. तर मग मी सगळ्या काही गोष्टी पुण्यात शिकत होते. मग माझं शिक्षण हे पूर्णतः पुण्यात झालं असल्या कारणाने मला पुण्याची ओढ होती. मग मी रेल्वे स्टेशनवर गेले तिथल्या, आणि कारण बरेचसे कामं करावे लागले, कारण कुठे जायचं असेल तर तुम्हाला पहिलं आर्थिक साधन पाहिजे. आणि मला डायरेक्टली आनंदाचं फुल हातावर दिलं, 5 रुपये ठेवले आणि मला संसार सोडायला सांगितलं. का तर केवळ मी लग्नाला नकार दिला म्हणून, आणि मला लग्न नाही करायचं म्हणून. मग ही कुठली ना जबरदस्ती किंवा ही कुठली वागणूक देण्याची पद्धत आहे. मग मी जेव्हा सोडली संस्था, आता म्हटलं की नाही, काही होऊ दे, माझं चांगलं झालं तरी मी जबाबदार आणि वाईट झालं तरी मी स्वतःला जबाबदार. आणि असं करून मी निर्णय घेतला, कठोर मनाने संस्था सोडली. पण मला आजही ते आठवतं की काळं गेट संस्थेचं आमच्या, आणि मी बाहेर पडले आणि माझ्यासमोर फक्त रस्ता होता बाकी, आणि वरती आकाश होतं, बस. मला काही सुचत नव्हतं आणि मी खूप रडत होते. कुठे जायचं, काय करायचं, काहीच. आणि मला कामं येणारे म्हणजे कोणते कामं होते तर झाडू मारणे, म्हणजे साफसफाईचे काम, साधारण आपण जे घरात कामं करतो ते कामं मी करायचे. आणि मग असं अचानक तुम्हाला ऑफिसमध्ये कोण काम देणार ना, आणि ते पण माझ्यासारख्या घाणेरड्या अवस्थेत असलेले की जो एकच ड्रेस आहे अंगावर आणि ती रेल्वे स्टेशनवर जातीये. आणि तिने म्हणजे मी तो निर्णयच घेतला की आता जाणार कुठे. पहिल्यांदा अनाथ मूल जेव्हा हे विचार करताना की बाहेर पडल्यावर त्याचं खायचं प्यायचं काय आणि रात्री झोपायची सोय कुठे होईल, तर ते म्हणजे सगळ्यात उत्तम पर्याय आमच्यासाठी रेल्वे स्टेशन असतं, बस स्टँड असतं. आणि मग असा पर्याय जेव्हा आम्हाला सापडतो तेव्हा कुठेतरी आपण गर्दीत काही का असेना, आपण गर्दीत सामावून जाऊ ना, कुठेतरी कोणाचं तरी पडलेलं अन्न असेल ते आपण खाऊ आणि जगू. आणि हे त्यावेळेस माझ्या बाबतीत झालं. आणि मी बाहेर पडले, रेल्वे स्टेशन गाठलं, रेल्वे स्टेशनवर मी राहिले आणि बरेच काळ मी रेल्वे स्टेशनवर राहिले. आणि माझा संघर्ष तो एक खूप कठीण होता की मला काही करावं, काय कामं करावे हे काहीच कळत नव्हतं. मी तिथल्या बायकांसोबत अक्षरशः संडास बाथरूम साफ केले, पडेल ते अन्न खाल्लंय, माझी स्वतःची आयडेंटिटी लपवलीये मी. कारण मला नाव सुद्धा सांगायला कधी भीती वाटायची, कारण का समाजामध्ये पहिली गोष्ट तर आजही आपण 21व्या शतकात जगतो तर लिंगभेद केला जातो. त्यात तर मी अनाथ होते, बेवारस होते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, मी जर हे सांगितलं असतं ना लोकांना की मी अनाथ आहे, तर माझ्याकडे बघायचा दृष्टिकोन तेव्हाही बदलला असता, जो आजही आहे लोकांचा, की ही अनाथ आहे. पण बघण्याचा दृष्टिकोन तो एक प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. पण फायदा घेणारे पण लोक आहेत जगामध्ये, की चांगल्या दृष्टिकोनात जर मी चांगलं प्रामाणिकपणे सांगितलं की मी अनाथ आहे, तर माझ्या कामाची वेळ बदलली जाते. मग हिला दिवसाची रात्र पळी दिली जाते. मग असं कशासाठी? किंवा कोणीच नाहीये तिच्या पुढे मागे, ही एक किती मोठी म्हणजे प्रश्न आहे ना हा. उद्या जर माझी मुलगी घरात आली नाही तर मी 10 वेळा विचार करेल, मी तिच्या पाठीशी उभी राहील, पण माझ्यासारख्या व्यक्तीच्या पाठीशी उभं कोण आहे? उद्या जर मला रस्त्यामध्ये काही झालं, छेडछाड झाली, तर माझं संरक्षण करायला कोण आहे? नाहीये ना, जबाबदार असं कोणी व्यक्ती कोणीच नाही. मग ती पण जबाबदारी समाजाची आपण स्वीकारा. म्हणजे स्वतःसाठी आई वडील पण आपणच बना, भाऊ बहीण आपण बना, स्वतःचं संरक्षण आपण करा. आणि असं सगळं करत करत हा जो संघर्ष आहे तो केवळ आणि केवळ शिक्षणासाठी केला होता मी. मग मला जेव्हा रेल्वे स्टेशनवर हे जाणवलं की नाही अमृता, तू इथे आलीयस पण
हे तुझं काही काम नाहीये, किंवा मला कळतही नव्हतं. मी ते जे सांगेल ते काम करायचे. त्या आजी होत्या, त्यांच्यासोबत जायचे, टॉयलेट बाथरूम साफ करायचे, वेटिंग रूम मध्ये राहिले, त्यांनी जे दिलेलं अन्न असायचं ते खाल्लं, कधी कधी पडलेलं अन्न मी खाल्लं. म्हणजे आज मला कोणाला खरं वाटणार नाही, पण ते दिवस मी भोगलेत. मला सांगायला म्हणजे एक सहानुभूतीने नाही सांगत आहे, पण जे मी भोगलंय ना ते प्रॅक्टिकली. अशी वेळ कोणावर येऊ नये, इतकी परिस्थिती वाईट कोणावर येऊ नये की तिला म्हणजे इतकं तळतळावं लागेल की ते अन्न 5 रुपयाच्या. मला आठवतं ना, मी जेव्हा ब्रेड घ्यायला गेले तेव्हा त्यांनी मला 5 रुपयाची भाजी सुद्धा दिली नाही. बापरे. हा, म्हणजे पाण्यासोबत मी ब्रेड खाल्लेलं आहे अक्षरशः. आणि ही सत्य परिस्थिती आहे. म्हणजे आज आपण बघतो की लोकांना म्हणजे दुश्मनाचं सुद्धा वाईट चांगलं व्हावं असं घडतो, पण त्या काळात मी अशा परिस्थितीत जगले आणि कोणाला म्हणू शकत नव्हते की मला तुम्ही हे करा. म्हणायला गेले तर ते विचारायचे की तू कुठली काय. मग मी खोटं बोलायचे अक्षरशः की माझी ट्रेन सुटलीये, मी चुकून राहिलीये प्लॅटफॉर्मवर, माझे आई वडील दिल्लीला गेले, असं मी खोटं बोलून बोलून अक्षरशः रेल्वे स्टेशनवर दिवस काढले. कारण एकच चेहरा किती दिवस लोक बघणार. त्याही लोकांना संशय निर्माण झाला. मग मी त्यावेळेस सांगितलं की नाही, माझे आई वडील म्हणजे हरवलेत, मी हरवलीये, मला दिल्लीच्या ट्रेन आली की मी जाईल. पण मग त्यांना समजून जायचं की बाबा ही चालेल, हरवली, खरंच आहे. आणि त्यावेळेस मी हिंदीत बोलायचे, कारण मग मला मराठीत बोलले तर मी अडकळेल किंवा मी पकडली जाईल ह्या भीतीपोटी मी इकडचे नाही मला भासवण्यासाठी. म्हणून मग मी तेव्हा ती एक हे केलं होतं की नाही बाबा मी असं सांगेल. मग तो एक काळ. त्याच्यानंतर मला तिथल्याच लोकांनी त्यांच्या झोपडपट्टीत नेलं. तिथे माझी म्हणजे थोडं त्यांच्यासोबत राहण्याची सोय तात्पुरती. पण मला जसं जसे माझे दिवस स्टेशनवरचे जायला लागले ना, तेव्हा मला असं आठवायला लागलं की नाही अमृता, हे तू संडास बाथरूम धुण्यासाठी तू संस्था सोडली का? तर नाही, तू शिक्षणासाठी संस्था सोडली. मग तू त्याच्यासाठी पर्याय शोध, त्या लोकांना शोध की तुला ते शिक्षणासाठी मदत करतील. मग मी खूप प्रयत्न केले. आणि आपल्याकडे म्हणजे आता त्यावेळेस तर फोन वगैरे नव्हते आणि माझ्याकडे फोन असण्याचा प्रश्नच येत नाही, कारण माझे खायचेच वांदे होते आणि कपड्याचे वांदे, फोन कुठून येणार. मग माझ्याकडे मी फक्त संस्थेतनं माझी एक बॅग होती आणि त्यात डायरी होती. आणि त्या डायरीमध्ये ना 10वीत असताना आम्हाला सवय होती की आम्ही स्लॅम बुक लिहायचो. आणि स्लॅम बुक मध्ये मग त्यावेळेस मी माझ्या मैत्रिणीचे नंबर आणि ते सगळं लिहिलं होतं. आणि मग मला ते सुचलं की नाही, आपण आता काहीतरी केलं पाहिजे, कुठेतरी हातपाय मारले पाहिजेत. आणि मग मी ते पिवळ्या कलरचे कॉइन बॉक्स होते त्यावेळेस, आणि मग मी त्या कॉइन बॉक्सने मैत्रिणींना फोन केले. त्यापैकी बऱ्याच मैत्रिणींनी मला नाही उचलले, रिस्पॉन्स नाही दिला. पण काही मैत्रिणी अशा होत्या की जसं की सई नावाची मैत्रीण, ती आजही आहे माझ्या संपर्कामध्ये, तिने मला सपोर्ट केला. पण शेवटी सर कसं असतं ना की मैत्रिणी किंवा कोणी असू दे, त्यांना पण एक लिमिटेशन्स येतं. कारण मी शेवटी रेल्वे स्टेशनवर राहत होते, संस्थेतनं सोडलं होतं, पोलीस म्हणजे सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि शोधाशोध आणि ह्या सगळ्या गोष्टी. मग तिने मला सपोर्ट केला, ती आली सुद्धा. मी तिला जेव्हा म्हंटल की सई मी इथे राहतीये, पोलीस स्टेशन म्हणजे ह्या रेल्वे स्टेशनवर राहतीये, तर आणि मी खूप दिवस झाले, ती अक्षरशः धावत पळत तिने काम सोडून ती आली माझ्यासाठी. ती मला घरी घेऊन गेली. ती म्हणे तू इथं काय करते? मग तिचे भाऊ होते आणि तिची मैत्रीण, असं त्या तिघांनी निर्णय घेतला की हिला घरी न्यायचं. तिने मला घरी नेलं. पण त्यांच्या घरचं वातावरण खूप टेन्स होतं ऑलरेडी. तिचे वडील आणि आई, ते डायरेक्ट प्रश्नचिन्ह पडलं की अरे ही डायरेक्ट तू इथं कशी आणली? एक तर ती संस्थेतनं आलीये, ती जबाबदारी आहे, उद्या जर काही चौकशी झाली तर आपल्याला विचारतील बाबा. मग असे सगळे प्रश्न माझ्या समोर व्हायला लागले. मग मला पण ते थोडंसं ऑड वाटलं की आपल्यामुळे कोणाला तरी त्रास होतोय. आणि साधारण आहे बघा तुम्ही, आजही मुलगा मुलगी म्हटलं तर मुलीला थोडी लवकर मॅच्युरिटी येते. आणि त्यावेळेस मग मला सुद्धा ते थोडंसं कळायचं. म्हणजे ठीक आहे, आता वय वर्ष मी सांगू शकत नाही, पण मला कळायचं की नाही, हे जरा आपल्यामुळे प्रॉब्लेम चाललाय, काहीतरी बोलताय, चर्चा होतीये.
मग मी त्याला त्याच वेळेस म्हंटल की सई राहू दे, म्हंटल मी आता नाही इथे थांबत, मी परत जाते स्टेशनवर. आणि नाही ती मला सोडायलाच तयार नव्हती. मग तिने माझ्यासाठी हॉस्टेल्सचे प्रयत्न केले, जॉबसाठी प्रयत्न केले. इव्हन तिचं चहाचं जे गाडा होता, आजी चालवायची तिथं, मग त्या चहाच्या गाड्यावर आम्ही काम केलं दोघींनी. मग तो खूप एक आनंद झाला की चला आपण सगळ्या बिल्डिंगला चहा वाटतोय. मग ते 10 रुपये मिळायचे, 20 रुपये मिळायचे, जे काही मिळायचं त्याच्यावर. पण तिने जी चौकशी केली माझ्या कॉलेजसाठी की प्रवेश घेताना, म्हणजे अक्षरशः फीस तेव्हा पण 4,000 11,000 आणि त्यात कागदपत्र काहीच नाही म्हटल्यावर अजूनच तो प्रश्न ओपन मध्ये असल्यामुळे मग ती फी, मग तिने सगळीकडे चौकशी केली तर त्यावेळेस कुठेच मिळालं नाही, काही राहायची सोय झाली नाही, काही नाही. मग तिलाही मला अक्षरशः खोटं बोलावं लागलं आणि मला बॅक टू पॅव्हलियन म्हणजे मला परत स्टेशनवर यावं लागलं. म्हणजे असं झालं की मी एक वेळ अशी आली होती की संध्याकाळची की मी जीव देऊ रेल्वे स्टेशनवर, पण मला ते म्हणजे असह्य वेदना असतात ना, त्या कोणाला सांगणार आता अशा गोष्टी की काय करू, मला बरं पण नाहीये किंवा अशा खूप असं मानसिक स्ट्रेस होतो ना. तर आजकालचे मी पाहते ना मुला मुलींमध्ये, तर म्हणजे मी पण त्यांच्याच वयाची आहे पण पेशन्स हे खूप कमी आहेत. मग माझ्यासारख्या मुलींनी काय करायला हवं होतं. माझ्याही मनात आला होता ना जीव द्यायचा प्रश्न, पण नाही. मी त्यावेळेस मला ते जे कुटुंब दिसलं ते खूपच विचित्र होतं. म्हणजे ते अपंग होतं, ना त्यांना हात होते, ना पाय होते, ना डोळे होते. मग मी विचार केला की अरे ते खेळणी विकतायत आणि मग आपण तर काय सक्षम आहोत. मग आपल्याला सगळ्या गोष्टी धडधाकट आहे, आपल्याला स्वतःचं शरीर आहे, सगळ्या गोष्टी असताना आपल्याला कष्टच करायचे. मग मी कुठेतरी परत मग माझं संडास धुणं सुरू झालं, ते रोजचं रुटीन सुरू झालं. असं करत असताना मी परत मग एकदा अजून 2-4 दिवस गेले आणि मी परत दुसऱ्या मैत्रिणीला फोन करायचा प्रयत्न केला आणि ती नगरला होती. मग तिने पण काही रिस्पॉन्स नाही दिला. पण एक सर होते, आय थिंक ते मला ओळखत होते, खडके सर म्हणून, त्यांना मी प्रयत्न केला कॉल लावायचा. मग त्यांना सांगितलं, मग ते आले, मला त्यांनी खूप तात्काळ मदत केली, त्यांच्या घरी ठेवलं काही दिवस. मग त्यांनी मला नगरला घेऊन गेले, नगरमध्ये माझी सोय केली मुलींच्या हॉस्टेलला आणि रात्र शाळेत वगैरे ऍडमिशन करायचा मी प्रयत्न केला. मग मी खूप म्हणजे त्यावेळेस कसं झालं की कुठे राहणार ना आणि कसं विश्वास ठेवणार, पण त्यांना ओळखत होते. असं आपण कोणाच्या घरी पण नाही जात ना डायरेक्टली, पण त्या सरांना ओळखत असल्यामुळे मी त्यांच्या आश्रयाला काही दिवस गेले मी त्यांच्या घरी. मग त्यांनी मला थोडीशी मदत केली, पण ते म्हणे की तुलाच करावं लागेल सगळं, मी ह्यात काही करणार नाही, मी तुला फक्त मार्ग दाखवू शकतो, असं कर तसं कर. मी म्हंटल आता मला काय कळतंय सर, मी तर नुसती 10वी झाली, 11वीचा निकालही लागला नाही अजून, मग तुम्ही घ्या म्हंटल माझं ऍडमिशन. ते म्हणे की मग आपण एक काम करू की तुझं ऍडमिशनचं पहिलं बघू. मग मला त्यांनी नगरमध्ये नेलं, आधी जॉब पाहिला, नंतर ऍडमिशनचं पाहिलं, मग मेडिकल मध्ये गेले, किराणा स्टोअर मध्ये जॉब केला मी, त्याच्यानंतर वेलेश्वर मोबाईल शॉपिंग मध्ये जॉब केला, भरपूर सिम कार्डच्या कॅफे ब्ल्यूजला, अनेक ठिकाणी मी छोटे मोठे जॉब करत 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 मी शिक्षण घेतलं. म्हणजे नाईट स्कूलला मी माझं 12वी केलं. नाईट स्कूलला करावं लागलं, दिवसा जॉब करून मग रात्री मी शिक्षण करायचे. नंतर मग बीएचं पण मी केलं, बीए इकॉनॉमिक्स झाले. मग दिवसा काम करायचे आणि शिकायचे, दुपारचं कॉलेज. मग असं सगळं टाइम मॅनेजमेंट कर. आणि त्यावेळेस कसं होतं 3,000 4,000 6,000 फी म्हणजे पण ती खूप होती. मला तेवढं म्हणजे दुकानात काम करणाऱ्या मुलीला एवढं पेमेंट सुद्धा नव्हतं, कुठून येणार. मग त्यावेळेस मग तिकडचे मी जे काही म्हणजे ज्यांच्या दुकानात काम करायचे ते मला कधी जेवण द्यायचे, कधी मी मेस मध्ये काम करायचे, कधी मेसचे धुणे भांडे केले मी. भांडे जेव्हा घासायचे तेव्हा मग मेस मधल्या काही दादांनी मला म्हणजे तिथल्या लोकांनी काही मदत केली. लोकल माझ्या ज्या मनीषाताई असेल किंवा चेतन दादा असतील, तिथले काही बंटी दादा वगैरे होते, त्यावेळेस नगरच्या काही त्या लोकांनी मदत केली मला. आणि बरेच लोक असे होते की एक वेळेस काय करायचं की मला म्हणजे ऐपत नव्हती ना, 800 रुपये महिना मला मिळतोय दुकानात, तर मी रूम रेंट देऊ, माझं अभ्यासाचं बघू की मेसचं हे करू, काय करू, काय काय भागवायचं. आणि मग मी कधी कधी काय करायचे की हे इम्पॉर्टंट होतं कारण ह्याच्या डेट्स वगैरे निघून जायच्या एक्झाम्सच्या, मग फी तर भरली पाहिजे म्हणून मग मी जेवायचे नाही कधी एक महिना, नुसतं कधी काही तरी वडापाव खायचे किंवा बिस्किट दुकानात
होते मग माझ्या नावावर लिहून ठेवायचं की अमृताने आज ह्या वस्तू नेल्या, मग त्याचे 10 रुपये कट, त्याचे 5 रुपये कट. मग असं मी कधी काही अशा गोष्टी खात खात मी सगळं शिक्षण केलं माझं पूर्ण, मग BA इकॉनॉमिक्स. आणि हे जेव्हा करत होते, शिक्षण घेत होते, तेव्हा शिक्षणात घेताना भरपूर अडचणी आल्या. कारण सगळ्यात मुळात अडचणी अनाथ मुलांना ह्याची येते की त्यांचे कागदपत्रच नसतात, आणि कागदपत्र नसल्यामुळे त्यांना पावलोपावली, म्हणजे आता मला ऍडमिशन घ्यायचंय तर माझ्यासोबतच्या मित्रमैत्रिणीला 2,000-3,000 ऍडमिशन होतं का, तर त्यांच्या जातीचा उल्लेख आहे, त्यांना स्कॉलरशिप मिळते, त्यांना कुठल्या तरी फाउंडेशन मदत करत असतं, फेलोशिप मिळते. पण माझ्यासारख्या ओपन असलेल्या मुलीला काय मिळणार, जिथं तिचा जातही नाही, धर्मही नाही, राजकीय काहीच नाही, अक्षरशः म्हणजे ब्लँक आहे ते. तर मग अशा मुलीला ओपन मध्ये, जनरल मध्ये गणलं जातं. तर मग जे ओपनचे नियम आहेत ते मला लागू होतील. मग फीच्या बाबतीत ते झालं आणि माझी तर ऐपत नाही. पण तरी मग मी ते कसं तरी पूर्ण करत 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 मी काम करत, कष्ट करत, रात्र शाळा करत मी माझं सगळं शिक्षण हे पूर्ण केलं. माझे क्लासमेट्स होते, ते म्हणायचे की अमृता तुझं आता आयडेंटिटी कार्ड पाहिजे किंवा तुझं आधार कार्ड, पॅन. माझ्याकडे तेव्हा काही नसायचं. मग मला तेव्हा कळायचं की आपलं काहीतरी ओळख पाहिजे, काहीतरी पाहिजे. मग मी जायचे कलेक्टर ऑफिसला जा, ह्याला सेतूच्या कार्यालयात जा. मग तिथे मी बघायचे सगळे की अधिकारी खुर्चीत बसलेत, मग ते आदेश देतात, त्यांच्याशिवाय मग कसं आपल्याला मिळणार, आणि त्यांनी जर नाही दिलं तर मग कसं, कोणाला भेटायचं काय. मग मला हे कळत गेलं शासन काय असतं, प्रशासन काय असतं. मग मी निर्णय घेतला की नाही, मला काहीतरी बनायचंय, म्हणजे अधिकारी बनेल नाही तर काहीतरी बनेल, पण मी नक्की काहीतरी बनेल, म्हणजे अनाथ ही आयडेंटिटी राहणार नाही, असं मी त्यावेळेस ठरवलं. आणि मग मी तो प्रशासनात यायचं म्हणजे ठरवलं. आणि मग परत शिक्षणासाठी जे काय कागदपत्र गोळा करताना जो काही संघर्ष होता म्हणजे कार्यालयात जाणं, त्या कार्यालयात वारंवार हेलपाटे घालणं म्हणतो आपण, तसं करावं लागलं. आणि त्यातनं तुम्हाला खरं तर ही जाणीव झाली की ह्या ठिकाणी आपल्याला यायला पाहिजे. कारण ते असं होतं की तिथे गेल्यावर निराशा आली ना माझ्या पदरी. तेही म्हणायचे की काहीच नाही आमच्याकडे तुला द्यायला, म्हणजे कागदोपत्री तसं ते म्हणजे कायद्याने काही मदत नव्हते करू शकत, कारण त्यांच्याकडे काही प्रोव्हिजन नव्हते. बरोबर. म्हणून मग ते वरच्यावर सहानुभूतीने आज कोणी 100 रुपये दिले, उद्या कोणी 1000 रुपये दिले, म्हणजे हे काय झालं. आणि मला मुळातच मी पहिल्यापासून स्वावलंबी होते. मी स्वतः अनाथ आहे हे सुद्धा माझ्या कित्येक मित्रमैत्रिणींना जेव्हा हा लढा सगळा संघर्ष कळाला तेव्हा त्यांना कळालं की बापरे ही अनाथ होती म्हणून, किंवा हिने आपल्यापासून हे लपवलं किंवा हिने सांगितलं नाही अशा गोष्टी. पण ते त्यावेळेस गरज होती मला तशा गोष्टी करणं. मग मी जेव्हा केल्या ह्या सगळ्या गोष्टी मला एक एक गोष्ट जाणवत गेली. आणि त्यात मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचं निवडलं. स्पर्धा परीक्षा म्हणजे हा पूर्ण व्हास्ट अँगल आहे. इथे तुम्हाला सगळे इतिहास, भूगोल, हिस्ट्री सगळं काही पायामुळे इथे तुम्हाला कळतात. आणि त्यातनं तुम्ही एक तुमची प्रतिमा घडत जाते, व्यक्तिमत्व घडत जातं. मग मी तो अभ्यास करत 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 स्वतःला तयार करत गेले. आणि जेव्हा 2017-18 साली स्पर्धा परीक्षा मी पहिल्यांदा फॉर्म भरला, त्यावेळेस मग माझं सिलेक्शन झालं ओपन मधून, महिला ओपन मधून, की माझा PSI म्हणून सिलेक्शन झालं. पण मग मी पूर्व परीक्षा पास झाले होते. मला कट ऑफ 35 लागला होता महिलांचा, मला 48 मार्क होते त्यावेळेस, 48-49 मार्क होते. पण मग प्रॉब्लेम कसा झाला की मी NCL ला नो केलं होतं, कारण माझ्याकडे जे नाही ते नाहीच ना कागदपत्र. मग मी प्रामाणिकपणे MPSC ला नो म्हटलं होतं की माझ्याकडे काय काय कागदपत्र आहेत ते नाहीयेत, जे आहे ते आहे. पण मग माझं सगळ्यांनी चेक केलं, लिस्टमध्ये नाव आहे. मग मुख्य परीक्षेच्या ह्याच्यात मला फॉर्म का भरता येत नाहीये, मग हा सगळ्यांना प्रश्न पडला. मग बापरे म्हटलं आता काही खरं नाहीये. हे सगळं झालं. तोपर्यंत माझा MA चा संघर्ष सुरू होता. मला MA लाही विद्यापीठाने नाकारलं होतं. त्यात आता हा प्रश्न निर्माण झाला. मग ते कसं झालं थोडंसं की BA चा संघर्ष संपला शिक्षणाचा, मला MA करायचं होतं. मग MA साठी कुठे जा, तर नगरमध्ये काही सोय नव्हती. मग मला पुणे विद्यापीठात यावं लागलं. मग पुणे विद्यापीठात आले मी. आणि तिथे मी एंट्रन्स पास झाले सगळ्या डिपार्टमेंटच्या. मग एंट्रन्स पास झाल्यावर तरी पण त्यांनी मला ऍडमिशन नाही दिलं. ऍडमिशन का नाही दिलं, तर माझ्याकडे डॉक्युमेंट्स नव्हते म्हणून. आणि ओपन मध्ये, आणि ओपनची फी तेवढी भरू शकत नव्हते. परत तोच प्रॉब्लेम झाला.
मग आता हे एवढा सगळा, मग तिथे काही माझे मित्रमैत्रिणी जमले होते विद्यापीठात. मग त्यांना मी खरं सांगितलं की पहिल्यांदा मी अनाथ आहे, माझ्याकडे एवढे पैसे नाहीये, तर आपण काही त्यांना म्हणजे एक विचारून बघू की कुठल्या सिस्टीम मध्ये मला बसवता येईल. मग त्यांनी नाहीच म्हटलं. शेवटी डेट निघून गेली आणि अक्षरशः डेट निघून गेली. मग आम्ही सगळे मोर्चा घेऊन समोर गणेश खिंड मॉडर्न कॉलेजमध्ये गेलो. अच्छा. हा, मग हे जे चळवळीचं माझं, अनाथ मुलं इतर होती त्यांच्या बरोबर काही अनाथ होते, काही सज्ञान कुटुंबातले होते. सदन कुटुंबातले मित्रमैत्रिणी माझे, कारण का मी आले होते ना विद्यापीठात, तर मग तेव्हा माझी ओळख झाली होती नुकतीच की मित्रमैत्रिणींशी सगळं कसं काय ते सिस्टीम. मग सगळे आम्ही त्याच, मग विद्यापीठ म्हटल्यावरती ते सगळ्या जगाच्या घडामोडी घडतात आणि मग तिथनं ती चळवळीला सुरुवात झाली. मग आम्ही ती चळवळ डायरेक्ट कॉलेजवर मोर्चा धडकला आणि मग म्हटलं की ह्या मुलीला ऍडमिशन पाहिजे, म्हणजे मला ऍडमिशन पाहिजे. मग मॉडर्न कॉलेज म्हटलं की नाही नाही, आमच्याकडे आहे जागा, तिला आम्ही देऊ. त्यांनी खूप सहकार्य केलं आणि लगेच मला MA इकॉनॉमिक्सला ऍडमिशन मिळालं. आणि मग मला पहिल्यापासून म्हणजे कमवा शिकवाच योजने करत होते मी, काम कमवायचं आणि शिकायचं, तर तीच सवय होती. तर मग मी MA ला सुद्धा तेच कंटिन्यू केलं की मी जॉब करायचे आणि शिकायचे. पण मग अडचण अशी झाली की कॉलेजवाले म्हटले की नाही, तू इथे शिकतेय तर इथे जॉब तुला नाही. मग आम्ही दुसरीकडे, मग विद्यापीठमध्ये मी कमवा शिकवायच्या अंतर्गत करायचे किंवा काही बाहेर हॉस्टेल्सवर करायचे. आणि मग ते शिक्षण माझं पूर्ण झालं आणि त्याच वेळेस मग मी ते स्पर्धा परीक्षा देत होते आणि देत असताना माझा रिझल्ट आला. आणि रिझल्ट आला पण मग मला नाकारलं गेलं ह्याचसाठी की माझ्याकडे NCL नव्हतं, बाकीच्या ज्या काही महिला आरक्षणासाठी लागतात त्या तरतुदी, तेव्हा माझ्याकडे ते कागदपत्र काहीच नव्हते, स्वतःचे जातीचा उल्लेख नव्हता आणि नाव सुद्धा मला ज्यांनी सोडलं त्यांचं दिलं गेलेलं होतं. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे. मग मी निकालाची वाट पाहिली, MPSC आयोगाला पत्रव्यवहार केले आणि अक्षरशः असं नाही की शेवटच्या दिवसापर्यंत मी झगडत राहिले की मला तुम्ही आता संधी द्या. तर आयोग म्हटलं की आम्ही देतो, करतो, बघतो, असेच त्यांचे उत्तर यायचे. आणि शेवट काय झालं तर मला ती परीक्षाच नाही देता आली. म्हणजे ज्याचे मी हकदार आहे ते मी मुकले ना त्या संधीसाठी. आजपर्यंत मी जो संघर्ष केला, एवढा संघर्ष का करतं माणूस, स्वतःच्या पोटासाठी ना. आणि ती तर मी परीक्षा MPSC सारखी लोकसेवा आयोगाची परीक्षा आहे ती मी पास झाले होते. आणि एवढं असताना तुम्ही मला एका कागदासाठी तुम्ही नाकारलं का, तर ते तुमच्या नियमात नाही आणि त्यात चूक माझी नाही, तुमच्याकडे प्रोव्हिजन नव्हती काहीच. मग असं असताना मी खूप वाट पाहिली. शेवटी नाहीच म्हटलं, ते टेक्निकल अडचण आहे, ती तुमची चूक आहे, तुम्ही नाही केलं. मग म्हटलं आता काय करावं. माझे सगळे फ्रेंड्स म्हटले की बापरे, मग आता हिच अवघड आहे, आता काहीतरी केलं पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे. मग आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की तहसीलदार ऑफिस गाठा, तलाठी ऑफिस गाठा, महिला बाल म्हणजे जे काही समाज कल्याण, कलेक्टर ऑफिस, सगळ्यांकडे जाऊन आलो. सगळे ऑफिसेस पालथे घातले, मला कोणीही दाद दिली नाही. त्याचं कारण असं की त्यांच्याकडेच प्रोव्हिजन नव्हती. मग शेवटी कलेक्टर ऑफिसला मी जेव्हा आले तेव्हा ते म्हटले की बेटा तुझ्या फाईलवर आम्ही सही करतो पण लढावं तुलाच लागेल. का? आम्ही नाही लढू शकत, आम्ही प्रशासन म्हणजे तुला साथ देऊ, तुझ्या फाईलवर टेक्निकली तुला सपोर्ट करू, सगळं करू, पण तुला आवाज उठवावा लागेल म्हणे, तरच तुला न्याय मिळेल. मग मी ठरवलं की नाही, म्हटलं आता मी लढणारच, काही होऊ दे, मला तसंही माझं गेलेलंच आहे. मग म्हटलं मला हे बोललंच पाहिजे बेधडकपणे. आणि मग मी आवाज उठवला. मग काय आम्ही सगळ्यांनी ठरवलं की मीडियात जाऊ आपण आणि सरकारच्या विरोधात आवाज उठवू. आणि सुरुवात माझं टार्गेट MPSC होतं की MPSCच्या विरोधात आपण आवाज बोललं पाहिजे. मग सकाळला गेलो आम्ही सकाळच्या ऑफिसमध्ये आणि तिथे मी सांगितलं की असं असो. त्यांनाही थोडा शॉकच की सगळं रिझल्ट आहे, त्यांनी सगळं पाहिलं, माझी फाईल आहे. त्यांनी मग आयोगाला संपर्क करायचा प्रयत्न केला. पण मग आयोग त्याही वेळेस त्यांनी ऑफिशियली उत्तर दिलं की नाही, आमचे प्रयत्न सुरू आहेत, नाही होऊ शकत कारण ती टेक्निकल अडचण आहे वगैरे. पण मग असं असताना, ह्या सगळ्या गोष्टी असताना मी हा प्रश्न उपस्थित केला की तुम्ही SC, ST, OBC, दिव्यांग, अगदी तृतीयपंथी, त्यांना तुम्ही मतदानाचा हक्क दिलाय, तुम्ही त्यांना त्यांचे अधिकार दिलेत. मग अनाथांचे प्रश्न काच कुणी समजून नाही घेतले एवढ्या वर्षात? आज आपल्याला 70 वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून. आज आमच्यासारख्या मुलांना जी खरी गरज आहे,
मग तुम्ही का नाही त्यांची व्यथा समजून घेतली, का नाही त्यांचे प्रश्न समजून घेतले? आणि असे प्रश्न मी जेव्हा माझ्यावर अन्याय झाला, हे मी एकमेव मुलगी नाहीये ना, असे महाराष्ट्रात नाही अनेक राज्यात पण आहेत. कितीतरी मुलं मुली आहेत की त्यांच्या शिक्षणाचे प्रश्न काय, मग त्यांचं कोण करतं? की कसं होतं की समाजाचा एक दृष्टिकोन झालेला आहे की अनाथ मूल म्हटलं की ते आश्रमपुरतीच मर्यादित ठेवतात. पण त्यांना हे माहिती नाही की 18 वर्षानंतर जेव्हा त्याला आश्रम सोडावं लागतं, संज्ञान नाही पुढे काय होतं त्यांचं. ना सरकारकडे डाटा आहे ना संस्थेकडे डाटा आहे. मग अशा मुलांचं केलं काय जातं, होतं काय, हे कोणालाच माहिती नाही. मग मी जेव्हा हे प्रश्न उपस्थित केले आणि मग हे सगळ्या मीडियानी त्याची दखल घेतली आणि त्यावेळेस मग सरकारने पण ह्या गोष्टीची दखल घेतली. सुरुवातीला नाही घेतली दखल, पण नंतर जेव्हा हा लढा तीव्र होत गेला ना, त्यावेळेस त्यांनी मात्र दखल घेतली ह्या माझ्या लढ्याची. आणि मग आदरणीय त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि श्रीकांत भारती त्यावेळेस ते OSD होते, आता ते आमदार आहेत. मग त्यावेळेस मी माझ्या टीम मधले होते एक राहुल सर म्हणून, त्यांनी त्यांचा नंबर शोधून काढणं आणि हे करणं. सुरुवातीला त्यांनी संपर्क करून पाहिला, कारण मी मुलगी पडते आणि माझं एवढं नशीब चांगलं आहे की मला सख्खे फॅमिली किंवा हे कोणीच नाही माहिती, म्हणजे कोणीच नाही. पण माझे जे मित्रमैत्रिणी आहेत तेच माझी फॅमिली, कारण त्यांनी मला कधीच एकटं सोडलं नाही आजपर्यंत. आणि मला त्यांचाच एक आधार आहे भक्कम, म्हणजे ते म्हटले की अमृता तू लढ, आम्ही तुझ्या पाठीशी आहे, म्हणून मी आज इथपर्यंत येऊ शकले. त्यांची तिथे साथ खूप महत्वाची होती आणि त्यांनी ती वेळोवेळी दिली मला आणि आजही देतात आणि इथून पुढेही देतील ते भविष्यामध्ये. मग त्यांच्यापैकी कोणाचंच नाही. मग मी मेसेज केला, म्हणजे एक कडक मेसेज केला त्यांना की मी तुम्हाला एवढे वेळा कॉल करतेय आणि मी एक अनाथ मुलगी आहे, माझा असा MPSCचा विषय. मी त्यांना लिहिलं थोडं ब्रीफमध्ये. त्यांनी मग मला तातडीने बोलून घेतलं तिथे मुंबईमध्ये. आता मुंबईमध्ये जाणार म्हटल्यावर मी पहिल्यांदाच जाणार. फडणवीसजींनी बोलून हो, नाही फडणवीस नाही, श्रीकांत भारती यांनी. हो, मग त्यांनी बोलून घेतलं मला, मग तो विषय समजून घेतला सगळा. आता तिथे जायचं म्हटल्यावर ती कसरतच आहे. मुंबई म्हटल्यावर आपल्याला एकतर काही म्हणजे ठीक आहे ऐकून माहिती आहे, पण ते मंत्रालय वगैरे काय, मी ठरवलं होतं की अधिकारी होऊन मग सगळं आपण करू. पण हे सगळं सुदैवाने देवाने माझ्याकडनं आधीच करून घेतलं. तिथपर्यंत मी गेले आणि अक्षरशः म्हणजे त्यांनी समजून घेतलं की बाबा काय विषय काय नाही. पण तो जो एक पिरियड आहे ना की मंत्रालयात गेले, तिथे सगळा कडक बंदोबस्त होता, माझ्याकडे आयडेंटिटी नाही, मी त्यांना फोन करते, म्हणजे मानलं पाहिजे त्या लोकांना. पण आज एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा ते स्वतः त्यांचे पिया आम्हाला घ्यायला आले खाली आणि मग आम्हाला त्यांनी आतमध्ये सोडलं आणि मग आम्ही वरती गेलो. मग मी त्यांना ती पूर्ण माझी फाईल दाखवली. त्यांनी मला एकदम छान पाहुणचार केला की पाणी दिलं, बस बेटा असं कर. मग त्यांनी माझी फाईल ती पाहिली, अगदी अप टू डेट माझी फाईल. मी गेले होते अप टू डेट, कारण मी लहानपणापासून शेंबडी कधीच राहिली नाही. म्हणजे राहायची मला सवय खूप पहिल्यापासून टापटीप होती. म्हणजे दिसायला कसंही असलं तरी आपण आपलं अस्तित्व म्हणजे जे काही आहे ते स्वच्छ राहावं, म्हणजे नीटनेटकं राहावं असं मला कायम वाटायचं. मग मी गेले, व्यवस्थित त्यांना सांगितलं की सर म्हटलं मी अनाथ मुलगी आहे आणि हे मी MPSC पास झालेली आहे, पण माझ्याकडे कागदपत्र नाहीयेत म्हणून MPSC मला नाकारलं. मग त्यांनी आत्ताचे रवींद्र चव्हाण आहेत प्रदेशाध्यक्ष आपले भाजप, मग त्यांना फोन केला. मग त्या दोघांनी मिळून मग देवेंद्रजींना फोन केला. मग देवेंद्रजींनी त्यांची जी मीटिंग होती ती तात्काळ थांबवली आणि तात्काळ मला म्हटले की बेटा आता योगायोगाने मुख्यमंत्री आहेत, आपण त्यांना हा विषय सांगू, कारण हा विषय आमच्यापर्यंत पण नवीनच आहे की हे सगळं प्रॉब्लेम. मग त्यांनी असं सांगितलं की देवेंद्रजी तुम्ही हा विषय म्हणजे समजू शकता का. मग त्यांचं जे काही बोलणं झालं असेल ते झालं असेल. मग मला तिथे नेलं, मग मी देवेंद्रजींना भेटले आणि मी ठरवलंच होतं, कारण मला तेव्हा घाम फुटला होता. एक तर ते मुख्यमंत्री आहेत राज्याचे, त्यांच्या एकतर आदरणीय OSDंनी बोलवलं, त्यात मंत्रालय, ते एवढं मोठं ऑफिस, हे कधीच आपण पाहिलेलं नव्हतं. एवढं सगळं अनुभवच नवीन होता सगळा. आणि मला इतकी घाबरले होते की आता बोलायचं तरी कसं बोलायचं, कारण
पण ठीक आहे, आता मी मीडियात बोलू शकते. माझे मित्र मैत्रिणी म्हटले, हे बघ अमृता, आपल्याला न्याय पाहिजे, आपल्याला जॉब पाहिजे ना, तुला भांडावंच लागेल, बोलावंच लागेल आणि भांडावंच लागेल. तू नाही आता बोलली तर मग काहीच होणार नाही. तू आता जर बोलली हीच तुला संधी आहे. मग त्यांनी मला ते सारखं ब्रेन वॉश करून करून तेवढ्या अर्ध्या तासात त्यांनी माझं ब्रेन वॉश केलं. मग मी जेव्हा मुख्यमंत्र्यांसमोर उभी राहिले, त्यांना ती फाईल दाखवली आणि ऑलरेडी त्यांना त्या म्हणजे रवींद्र चव्हाण सर असतील आणि आदरणीय श्रीकांत भारती सर, त्यांनी त्यांना ब्रीफ केलं होतं. आणि मग मी त्यांना भेटले तेव्हा मी म्हटलं, साहेब तुम्ही सांगा, तुम्ही मुख्यमंत्री आहे, तुम्हाला मुलगी आहे, ह्यांना मुलगी आहे, मुलं आहे, माझ्यासारख्या मुलींनी काय करायचं, जिला जात नाही, धर्म नाही, जिला स्वतःचं नाव सुद्धा माहिती नाही, जे संस्थेने दिलेलं नाव आहे, आणि माझ्यासारख्या मुलीसाठी कुठेच तरतूद नाहीये. आणि मी रेल्वे स्टेशनवर राहून जर मी एमपीएससी ची परीक्षा पास होतीये आणि मला एमपीएससी म्हणते की तू नॉन क्रिमिनल जातीचा उल्लेख कर, असं हे कुठून आणू मी? जर माझ्याकडे कोणतेच कागदपत्र नाहीयेत तर मी ते आणू कसे? आणि शासन हे मागतंय सगळं तर मी देऊ कुठून? माझ्याकडे नाहीच आहे ना. आणि अगदी शाळेच्या दाखल्यापासून सगळं नाही. फक्त माझ्याकडे काय आहे, मी पास झालेले, माझे गुणपत्रक आणि ज्या डिग्र्या, माझं सगळं शिक्षण हे ओपन मधून झालं. आजही माझं शिक्षण सगळं उल्लेखच नाहीये, कुठेच नाहीये. मग हे जेव्हा प्रश्न त्यांना मी म्हटलं, हेच प्रश्न नाहीये, मी एकटीच नाहीये, माझ्यासारखी असंख्य मुलं मुली आहेत जे ज्यांची इच्छा नसताना त्यांना संस्था बाहेर काढते, वेश्या व्यवसायात जातात म्हटलं, मुलं क्राईमला जातात म्हटलं, रेल्वे स्टेशनवर ड्रग्सच्या लाईन मध्ये जातात. अक्षरशः तुम्ही रेशो बघा म्हटलं अनाथांचा. आज मी आरटीआय थ्रू माहिती मागवली तर नाहीये, तुमच्याकडे आकडेवारी फाईलवर वेगळी असते आणि प्रत्यक्षात वेगळी आहे. मग जे आम्ही ग्रास रूटला जे आम्ही काम करतो, आम्हाला माहिती आहे ना की वास्तव काय आहे काय नाहीये. मी त्यावेळेस मग त्यांना हे गोष्ट बोलले की बघा म्हटलं, साहेब हे असे विषय आहेत सगळे, जे अनाथ मुलं आहेत त्यांची ना कोणती जात असते ना धर्म असतो, त्यांना संस्थेपुरतीच सीमित केलं जातं. पण 18 वर्षानंतर मी बाहेर पडली आणि माझ्यासारखे असंख्य मुलं मुली बाहेर पडलेत, ते कुठे आहेत म्हटलं. मग हे जेव्हा प्रश्न त्यांनी वेगवेगळे समजून घेतले, मग कमीत कमी माझ्यासोबत त्यांनी अर्धा एक तास चर्चा केली तिथे ह्या विषयावर. म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री आणि एक मीटिंग त्याची स्थगिती करून, म्हणजे त्या मीटिंगला थांबवली आणि मला वेळ दिला. ही खूप मोठा म्हणजे चर्चा झाली. आणि त्यावेळेस त्यांनी तेवढं संवेदनशील गांभीर्य त्यांना कळलं आणि त्यावेळेस तेवढ्या संवेदनशील त्यांनी, त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं होतं अक्षरशः, की मी जेव्हा हे प्रश्न मांडत होते. आता बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपण सांगू शकत नाही, पण खूप आहेत असं की म्हणजे जेव्हा रेल्वे स्टेशनवर एखाद्या मुलीला पाळी येते आणि तिला काहीच माहिती नसतं त्याबद्दल, अशा मुलींनी ही परीक्षा पास केलेली एमपीएससी सारखी. म्हणजे त्यांच्यासाठी माझ्यासाठी ती म्हणजे ती परिस्थिती कशी असेल, मी कसं हँडल केलं असेल, विचार पण नाही करू शकत. आणि आज म्हणजे ह्या गोष्टीतनं इतका संघर्ष आहे की मी सांगू पण नाही शकत. प्रत्येक गोष्ट आपण नाही बोलू शकत ना. तर मला त्यावेळेस त्यांना मी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं होतं अक्षरशः. सगळं ते निशब्द झाले होते. मग त्यांनी ते म्हटले की त्यांनी पण तातडीने एमपीएससी ला फोन लावला किंवा ह्या सगळ्या गोष्टी हे केल्या. मी म्हटलं, सर शासन, तुम्ही मुख्यमंत्री असाल, तुम्ही आमदार असाल, मला काय घेणं देणं आहे, पण मला न्याय पाहिजे ना. माझ्यासारखी असंख्य मुली आहे, तुम्ही मला तरी न्याय द्या. ते मग त्यांनी लगेच मग एमपीएससी ला फोन लावला, सगळ्या प्रशासन व्यवस्था सगळ्यांना बोलून घेतलं सगळं. पण सुदैवाने असं झालं की कोणाकडेच, म्हणजे दुर्दैव म्हणावं ते, की कोणाकडेच त्या गोष्टीचं प्रोव्हिजन नव्हतं, काहीच नव्हतं. मग माझी संधी हुकलीच. मग त्यांनाही ते वाईट वाटलं, नाहीच मिळालं मला ते. आणि त्यानंतर त्यांनी मग मला शब्द दिला की बेटा बघ, आज नाही देऊ शकत म्हणजे मी, पण तुझी जी जबाबदारी आहे ती पालकत्व म्हणून मी स्वीकारतो. मग त्यांनी आणि श्रीकांत भारती यांनी माझं पालकत्व स्वीकारलं, हे तेव्हापासून, त्या दिवसापासून. आणि मग त्यांनी हे जाहीर पण केलं बऱ्याच ठिकाणी की ती माझी मानसकन्या आहे आणि म्हणजे मी तिला मुलगी म्हणून मानतो. पण मी 18 वर्षाची मेजर झाले ना, तर ते जे काही लिगल प्रोसेस त्या नाही करू शकत, पण ते पालकत्व त्यांनी घेतलेलं आहे. ते आज सगळे ते सांभाळतात तेवढं माझ्याशी प्रामाणिक. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या कन्या आहात आणि कन्या आहे. आणि
आणि मला पण माझे लिमिटेशन्स माहिती आहेत. जन्मताच मला माहिती आहे की बाबा आपल्याला सख्खे आई वडील नाहीये किंवा एक नाहीये, पण दुसऱ्यांनी जर कुणीतरी, आणि असे पण माझ्या भविष्यात खूप मला अनुभव आलेत ना की ज्यांच्या मी फॅमिलीत गेले, त्यांनी मला आई वडील म्हणण्याचं नाटक केलं. मी त्यांना आई वडील पण म्हंटले, म्हणजे अक्षरशः आमच्या भावनांशी पण खेळ होतो अनाथ मुलांच्या, की आम्हाला नेलं जातं कुटुंबामध्ये, सणावाराला नेलं जातं, आणलं जातं, पण आम्हाला जेव्हा लढा लागतो ना त्यांचा, तर ती खूप वेगळी गोष्ट असते की जेव्हा तुमची नाळ जुळते. आणि सपोज मी तुम्हाला आई आणि वडील असा जेव्हा शब्द येतो तर ती वेगळी फिलिंग असते ना. तर तशी फिलिंग मला कधीच नाही आली किंवा येऊ शकत नाही. का तर तसं बॉन्ड कधी कोणाशी जुळलं नाही माझं. आणि जेव्हा जुळलं तेव्हा तिथे मला म्हणजे वेगळेच अनुभव आले की त्यांनी नेलं खरं मुलगी म्हणून, पण नोकराची भूमिका मला करावी लागली, मग तिथे घर काम करावे लागले, अशा पण गोष्टी आहेत. म्हणून ह्या सगळ्या द्विधा अवस्थेत मी एक माहिती होतं मला की ठीक आहे, त्यांनी माझं पालकत्वच घेतलंय. याचा अर्थ असं नाही की आपले ते आई वडील आहेत किंवा काय. मी एक अंतर ठेवूनच म्हणजे जे काही केलं किंवा जे काही त्यांची मदत घेतली आजपर्यंत, घेते सगळ्या गोष्टी. तर एक तेवढं एक आहे की हक्काने, ठीक आहे, मी श्रीकांत भारती यांना बोलते की काकाजी असं झालं तसं झालं, पण आज मी हक्काने भांडते सुद्धा त्यांच्याशी की काका असं नाही, असं भांडण्याचा तरी हक्क मिळाला त्या निमित्ताने. तर मग तेवढंच मी सांगते सुद्धा संवेदनशील, आणि तेवढंच ते म्हणजे तेवढं ऐकतात ते संवेदनशीलपणे, आणि तसं त्यांनी प्रत्येक गोष्टीत त्यांनी मार्ग पण काढला. पण तो जो किस्सा होता तो त्यांना रात्रभर त्यांनी झोप नाही आली. श्रीकांत भारती यांना पण नाही आली, देवेंद्रजींना पण नाही आली. ते जेवले नाही. त्यांच्या घरात अक्षरशः त्यांची आई असेल, अमृताजी असेल, कोणीच जेवलं नाही त्या दिवशी, कारण हा विषयच राज्यासाठी नवीन होता. आणि मग त्यांनी श्रीकांतजी त्यांना बोलून घेतलं रात्री 2 वाजता. परत मग माझी सोय त्यांनी तिथेच केली, हॉस्टेलमध्ये राहायची वगैरे. मग दुसऱ्या दिवशी आम्हाला बोलून घेतलं. मग हे सगळे विषय कसे मांडता येईल, कसं पॉलिसी करता येतील किंवा काय. मग मी, माझी टीम होती, मग आम्ही सगळ्यांनी बसून ते आलेख लिहिला, सगळी फाईल लिहिली, कोणते कोणते मुद्दे असावे. 20 मुद्दे घेतले. मला माहितीये सरकार म्हणजे 100 दिले की 5च करतं, त्याच्यामुळे मग मी देतानाच भरपूर दिलं होतं की त्यातनं मला माहितीये कोणते होतील कोणते नाही. आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही भरपूर मागण्या ठेवल्या आमच्या. मग हे सगळं झालं तिथे, म्हणजे अनाथांचं प्रतिनिधित्व तुम्ही केलं तिथं. हा, थोडक्यात तसं म्हणता येईल. पण ते मी प्रश्न उपस्थित केलेच आता तिथे. नाही म्हणजे असं एक म्हणू शकतो आपण की ते एक प्रतिनिधित्व तुम्ही त्या निमित्ताने केलं, आणि ते झालंही. म्हणजे देवाने ते करून घेतलं माझ्याकडनं. आणि ते त्यावेळेस त्यांनी ते खूप ऐकून घेतलं. आणि सगळ्यात नंतर मग अधिवेशनचा पिरियड आला, आणि अधिवेशनमध्ये हा प्रश्न उपस्थित झाला की जिला जात नाही, धर्म नाही, आणि अशा मुलीने एमपीएससी सारखी परीक्षा पास केली, म्हणजे अमृता करवंदेनी, आणि मग ह्या मुलीसाठी आपण काहीतरी तरतूद केली पाहिजे, किंवा ह्याच नाही तर हिच्यासारख्या अनेक मुलींसाठी. आणि हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला अधिवेशनमध्ये, त्यात विशेष बाब म्हणजे विरोधी पक्ष असतील आणि सत्ताधारी दोघांनी एकत्र येऊन ह्याला न्याय दिला. आणि ह्याला विरोध नाही झाला. आणि मग इतिहास घडला. अक्षरशः भारतामध्ये आपलं पहिलं राज्य ठरलं हे महाराष्ट्र, की इतिहासात नोंद झाली की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा निर्णय घेतला की 2 एप्रिल 2018 साली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण अनाथ मुलांना शिक्षण, नोकरी आणि ज्या काही फेलोशिप्स असतील त्यांना सगळं काही मागासवर्गीयाप्रमाणे त्यांना नियम अटी लागू राहतील. हे सगळं त्यांनी हा निर्णय प्रस्तावित केला. आणि मग हे सगळं केलं, आणि इम्प्लिमेंट करणारं सुद्धा महाराष्ट्र राज्यच पहिलं ठरलं. आणि मग हे सगळा तो इतिहास घडला संघर्षातनं. अतिशय संघर्ष, म्हणजे कठीण काळ सगळाच. म्हणजे तुम्ही अनुभवलेल्या प्रत्येक गोष्टी ज्या तुम्ही आता सांगत होता, अंगावर काटा येत होता ऐकताना. कारण असे प्रसंग खरोखर कोणावरही येऊ नयेत अशीच खरं तर इच्छा आपण करू शकतो. पण जो काही तुम्ही तो प्रसंग जे अनुभवले ते सगळे अतिशय विदारक परिस्थितीचं वर्णन करणारे होते. म्हणजे आपल्या देशात अजूनही काय पद्धतीने मुलांना, म्हणजे अनाथ मुलांना एक ठराविक वय पार केलं, म्हणजे 18 वय पूर्ण केल्यानंतर संस्थेच्या अचानक बाहेर यावं लागतं, आणि काय परिस्थितीला तोंड द्यावं लागतं याचं एक प्रातिनिधिक वर्णन किंवा प्रातिनिधिक स्वरूप तुम्ही मांडलं जातं तिथं. आता हा जो संपूर्ण लढा आहे, तर या लढ्यामध्ये
असंख्य मुलांची म्हणा, अनाथ मुलांची हो. म्हणा किंवा हो. इतरही काही तुमच्या मित्रमैत्रिणींची तुम्हाला हो. साथ लाभली असेल. हो. त्या व्यतिरिक्त अजून काही संस्थांची पण तुम्हाला काही मदत झाली का याच्यामध्ये? हे जे काम होतं किंवा हे जे आरक्षणाचा जो विषय होता ते आधीच बरेच वर्षापासून अनेक संस्था प्रयत्न करत होत्या हम्म. किंवा अनेक अनाथ मुलंही त्यासाठी प्रयत्न करत होते. पण सुदैवाने काही त्यांच्या काळात किंवा टेक्निकल अडचणी असू शकतात किंवा तेवढे प्रश्न तेवढ्या संवेदनशीलपणे कोणी समजून कोणी नसतील हाताळले नाहीत. हाताळले नाहीत. मग मी जेव्हा लढा सुरू केला ना तेव्हा मला माझ्या मित्रमैत्रिणींची साथ खूप लाभली हम्म. ह्यामध्ये. आणि संस्था होत्या पण त्या माझ्या नाही, पण माझ्या मित्रमैत्रिणी जे काही सामाजिक कार्य करत होते ना त्यांच्या संपर्कात होत्या त्या अच्छा. संस्था. मग त्यांची इच्छा होतीच ना की कारण हे मूल आमच्याकडे वाढतंय म्हटल्यावर साहजिक आहे संस्थांची पण ही असतेच अपेक्षा की त्यांना त्यांचे हक्क मिळावे, त्यांना त्यांचे राईट्स म्हणजे जे काही आहे ते त्यांना कदाचित मिळावं. काही संस्थांना असं वाटतही असेल हो की कायद्यानुसार आम्हाला 18 वर्षानंतर यांना बाहेर काढावं लागतं. हो ते होतोच विषय. कधी कधी कसं होतं की सगळ्या मुलांची नाळ जोडलेली असते. हो, मग अचानक त्यांना मनावर दगड ठेवून सुद्धा हे शासनाच्या नियमावली संस्थेला काही हौस नाहीये तुम्हाला अगदीच, बाहेर हा. काढायची, पण ते नियमाला बांधलेले आहेत त्या ना. चौकटीत त्या त्यांना काम करावं चौकटीत त्यांना लागतं. काम करावं लागतं. मग त्यांची पण चूक म्हणता येणार नाही. मग जेव्हा असे प्रसंग आले मग हे जेव्हा संस्थेला कळालं मग मला बऱ्याच संस्थांचा पण पाठिंबा मिळाला आणि सगळ्यात इम्पॉर्टंट माझे मित्रमैत्रीण माझ्यासोबत खंबीरपणे त्यावेळेस होते उभे. त्याच्यामुळे हा लढा यशस्वी झाला. अगदी हो. ज्या परिस्थितीतनं तुम्ही संघर्ष करत आलात आणि अनाथांचं आरक्षण मिळवून देण्यासाठी जे काही झगडलात आणि खरोखर तो लढा यशस्वी करून दाखवलात, त्यानंतर शिक्षणाची जी पार्श्वभूमी आहे तुमची ती देखील अफाट आहे आणि त्याच्यात तुम्ही आता MPSC ची पण परीक्षा दिली आहे आणि आता महसूल खात्यामध्ये तुम्ही कार्यरत देखील म्हणजे रुजू देखील झालात नुकताच. तर त्याच्याबद्दल थोडं काही सांगाल का मला? अच्छा, म्हणजे ते कार्य करण्यासाठी किंवा तुम्हाला स्पर्धा परीक्षेत उतरायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट मनुष्याला पेशन्स पाहिजे. आणि पेशन्स इतका पाहिजे की आपण असं नाही म्हणू शकत ना की आज मी परीक्षा दिली आणि उद्या मला त्याचा फळ मिळालं, रिझल्ट मिळाला, असं नाही होत. मी गेले कित्येक अनेक वर्ष अभ्यास केलेला आहे सगळ्या गोष्टींचा. म्हणजे जो स्पर्धा परीक्षेला लागतो तो, पण काही टेक्निकल अडचणींमुळे हा प्रवास माझा दूर झाला. म्हणजे रिझल्ट येण्याला म्हणजे खूप उशीर लागला. कारण त्याच्या मागे पार्श्वभूमी आहेच माझी की मी अनाथ आहे किंवा माझ्यासारखे अनेक मुलं आहेत. पण जेव्हा तुम्ही MPSC करता आणि ह्या क्षेत्रात येताना तर तुम्हाला आयुष्यामध्ये एक मार्गदर्शक गुरु मिळणं फार आवश्यक असतं. तर माझ्या बाबतीत ते दुर्दैवाने मला कधीच मिळाले नाही MPSC करताना. पण माझे जे सानिध्यातले मित्रमैत्रिणी होते ना त्यांच्या पुस्तकांवर म्हणजे अक्षरशः फाटलेल्या पुस्तकांवर मी अभ्यास केलेला आणि त्यांनी जसं सांगितलं तसं मी त्या प्रकारे अभ्यास करत गेले. हे वाचायचंय, ते वाचायचंय. पण असं म्हणतात ना की तुम्ही कितीही संघर्ष केला किंवा काय, पण एक तरी संधी तुम्हाला आयुष्यात दार वाजवते. ती माझ्या बाबतीत वाजली 2018 कोविडची होती ती संधी. आणि कोविडच्या काळामध्ये मी स्पर्धा परीक्षेचा इंटरव्ह्यू करत असताना ज्ञान प्रबोधिनीमध्ये गेले आणि तिथे माझी आणि आकाश सरांची भेट झाली. आणि मग ते तिथे भेटले आणि त्यांच्या माध्यमातून मला आदरणीय धनंजय मते सर असतील, काटेकर सर असतील, संकल्प सर असतील, असे विविध त्यांची पूर्ण मला टीम मिळत गेली. आणि मग मला स्पर्धा परीक्षेचं योग्य मार्गदर्शन मला हे कोविडच्या काळात मिळालं. तोपर्यंत मी माझ्या ज्या पद्धतीने मला जसं जमेल तसं मी अभ्यास करत होते. पण तेव्हा माझ्या भरपूर परीक्षा होऊन गेल्या होत्या आणि ज्या काही पुढे चालू होत्या. पण माझा एकही निकाल जेव्हा मी अभ्यास करायचे तेव्हाही माझा प्री मेन्स होती आणि आजही माझं प्री मेन्स आहे किंवा इंटरव्ह्यू पर्यंत मी पोहोचते. पण कधी कधी काय होतं ना की लगेच तुम्हाला यश मिळत नाही ह्या क्षेत्रामध्ये. त्याला फार काळ म्हणजे म्हटलं ना की वेळ खाऊ प्रक्रिया आहे. प्री मेन्स इंटरव्ह्यू मग असे ते टप्पे आहेत त्याचे. पण माझ्या बाबतीत मला मार्गदर्शन खूप
उशिरा मिळालं मिळालं. अच्छा. आणि पण मी ते उशिरा मिळालं पण मी ते कॅच लवकर केलं, हम्म. कारण माझा त्याच्या मागे अभ्यास होता, आधी मी वाचलेलं होतं, हम्म. त्यामुळे मला ते कळत गेलं आणि त्याचा आणि तो फायदा झाला त्याचा आधी तो वाचल्याचा. आधी वाचल्याचा तो फायदा हम्म. झाला. आणि मग हे सगळं जेव्हा क्लासेस आणि ह्या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या त्यावेळेस मग माझं हे जे काही श्रेय आहे, आज विविध पोस्ट आहेत माझ्याकडे, मी अनेक वेळा PSIच्या पोस्टवर पास झालेली आहे, पण मला PSI ह्या क्षेत्रात जायचं नव्हतं, मला वेगळ्या क्षेत्रात, कारण माझा इंटरेस्ट इकॉनॉमिक्स होता. हम्म. त्याच्यामुळे मग मी रेव्हेन्यूच्या रिलेटेड मी अच्छा. स्पर्धा परीक्षा देत त्या होते, अनुषंगाने त्या तुम्ही- अनुषंगाने मी पोस्ट देत होते, जिथं जिथं फॉर्म भरत होते. तर ते फायनली मग आज मला मिळालं आणि ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि मित्रमैत्रिणींची साथ, त्याच्यामुळे मग माझे अनेक रिझल्ट आहेत की PSI झाले, STI ला मी काही टेक्निकल अडचण असल्यामुळे तिथं आता अच्छा. होईल, नंतर आता रेव्हेन्यू झाले, मग असे सगळे भरपूर माझे रिझल्ट, मग असिस्टंट प्रोफेसर झाले, तर असे आहेत बरेच. आणि हे सगळं करत असताना मग मी सगळ्यांच्या संपर्कात आले, हम्म. मग त्यांच्याकडनं वेगवेगळे जे स्पर्धा परीक्षा करत असताना एक व्यक्ती नाही मिळत, हम्म. एकाच्या संपर्कात आले की दुसरा, मग ग्रुप डिस्कशन, हम्म. मग ते सगळं अभ्यासाची लिंक लागते, अच्छा. मग असा तो एक तुमचा ऑरा तयार होतो. आणि मग जेव्हा शेवटी स्पर्धा परीक्षा भरायचा फॉर्मची गरज असते किंवा हे असे अनेक अडचणी येतात त्याच्यामध्ये, तेव्हा माझे मित्रमैत्रिणींनी मला साथ दिली आणि त्याचंच आज प्रतीक म्हणजे माझे अनेक रिझल्ट आहेत. वा. आणि त्यामुळे आता तुम्ही MPSC पास देखील झालात हो, आणि आता महसूल हो. आयुक्त म्हणून तुम्ही- महसूल सहाय्यक सॉरी म्हणून महसूल सहाय्यक MPSC म्हणून द्वारे तुम्ही- नियुक्ती आहे. नियुक्ती आहे तुमची आता. वा. तर हा सगळा तुमचा खरंच संघर्षात्मक सगळा प्रवास आणि त्याच्यातून तुम्हाला जी सामाजिक जाणीव निर्माण झाली ना, ती तुमच्या बोलण्यातनं जाणवते अक्षरशः. आणि त्याच्यामुळे आपण आता इंटरव्ह्यूच्या आधीच बोलत होतो की तुम्ही इतर विद्यार्थ्यांना, हो. जे अनाथ मुलं आहेत, मुली आहेत, हो. त्यांच्यासाठी तुम्ही त्यांना मार्गदर्शन किंवा MPSC किंवा UPSC एक्झाम्स साठी मार्गदर्शन किंवा त्यांना जे काही आवश्यक गोष्टी असतात त्या उपलब्ध करून देण्यासाठी देखील प्रयत्न करतात. हो. आणि ते काम कसं करता हे पण जाणून घ्यायची माझी इच्छा आहे खरं. अच्छा, ओके. ते विषय कसा आहे सर, की मला त्याची जाण आहे, कारण कसं आहे की मला खूप उशिरा मार्गदर्शन मिळालं ह्या गोष्टीचं, हम्म. पण मला जाण आहे, मी त्या परिस्थितीतनं गेलेली आहे. हम्म. आणि मी जसं सांगितलं ना की अनाथ मुलगा हा, त्याला जन्मताच त्याचा संघर्ष सुरू होतो, हम्म. मग जे आपल्या बाबतीत घडलेलं आहे ते इतरांच्या बाबतीत घडू नये ही माझी प्रामाणिकपणे इच्छा. आणि त्याला धरूनच मी ते काम करते की आपल्याला जे उशिरा मिळालंय ना ते त्या मुलांना नको, ते मुलं तिथे मुकले नाही पाहिजे. आणि त्यांना जर करायची तीव्र इच्छा आहे तर ते आपल्याच्याने शक्य आहे ना. आज आपल्याला अनेक लोक, म्हणजे कसं आहे की पुणे आणि सदाशिव पेठ असेल, हे पेठ स्पर्धा परीक्षेचा हब आहे, तर तिथे सगळे पेठेतले क्लासेस उपलब्ध आहेत आणि हल्ली ऑनलाईन पण आहेत उपलब्ध. मग मला कसं शक्य आहे, जो विद्यार्थी, अनाथ विद्यार्थी माझ्याकडे येतो तर तो काय करतो की ताई मला ह्या क्लासची गरज आहे आणि मी ही परीक्षा देतो किंवा मी ह्या परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे, तर तू मला मार्गदर्शन कर. मग मी काय करते, मी माझ्या टीम आहे आमची पूर्ण, मी त्यांना सांगते की आपल्याकडे हा विद्यार्थी आलाय, त्याने अर्ज आणलाय, अनाथ प्रमाणपत्र त्याचं दिलेलं आहे, तर आपण त्याला थोडंसं मार्गदर्शन करू. मग त्याला मार्गदर्शन केल्यावर त्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे हे आम्ही बघतो. आणि हे बघितल्यावर माझ्या कॉन्टॅक्ट मधले जेवढे काही स्पर्धा परीक्षेचे पेठेत मधले क्लास असतील, अगदी सगळ्या विषयाचे, मॅथ्स, रिझनिंग, अक्षरशः म्हणजे मुख्य परीक्षेपर्यंत, इंटरव्ह्यू पर्यंत तयारी करून घेणारे पेठेमध्ये क्लास आहेत. त्यांना फक्त मी रेफरन्स देते की माझ्या नावाने हा मुलगा तिथे आलेला आहे, तर तुम्ही त्याला सहकार्य करा. आणि असे पेठेमधले बरेच क्लास आहेत, म्हणजे अक्षरशः अरगाडे सर, मॅथ्स रिझनिंग, सचिन ढवळे सर असतील, स्वराज अकॅडमी असेल, इरा IAS असेल, किंवा असे बरेच आहेत. आणि हे त्यांना फ्री ऑफ कोचिंग, म्हणजे पूर्ण, आता समजा संस्थात्मक अनाथ मुलगा असेल जो पूर्णतः, जो काहीच करू शकत नाहीये, ज्याचा खर्च संस्थाही करू शकत नाही, तर अशा मुलांना आपण मोफत क्लास देतो. हा, पूर्णतः मोफत. आणि तो ज्या, समजा आता एखादा मुलगा औरंगाबादला आहे आणि एखादी मुलगी जॉब करते आणि तिला शक्य नाहीये क्लासला येणं, मग आपण तिला ऑनलाईनची सुविधा करून देतो पूर्ण.
ऑनलाईन करून. तीही सुविधा हो, उपलब्ध करून तीही देतात. सुविधा उपलब्ध करून देते. आणि जी प्रॅक्टिकली येऊ शकते क्लासला, मग त्याचं ऍडमिशन हम्म. करून घेतो. मग तो प्रॅक्टिकली क्लासमध्ये जातो, लेक्चर अटेंड करतो, मग त्या विषयाची सब्जेक्टच्या सरांना भेटतो हम्म. आणि तिथे सांगतो की मला अमृता मॅडमने पाठवलंय. किंवा मग तेही खूप सोज्वळपणे की अनाथ आहे ना, मग असे भरपूर क्लासेस आहेत की जे अनाथ आहे हे सांगितल्यावर सुद्धा फी घेत नाहीत त्या मुलांकडनं. हा, हम्म. खरं तर असेही आहेत असेही काही. अनेक हम्म. क्लासेस आहेत स्पर्धा परीक्षेचे की जे अनाथ विद्यार्थ्यांकडनं फी नाही फी न घेत. घेता हा, त्यांना न घेता त्यांना guidance गाईड देतात. करतात, हम्म. गायडन्स करतात. हम्म. आणि विशेष म्हणजे मी जसं मगाशी सांगितलं की आमच्यासाठी म्हणजे विशेष फेलोशिप आहे ही हम्म. महाज्योतीची. अच्छा. हा, त्यांची एंट्रन्स एक्झाम असते युपीएससी आणि एमपीएससीची. हम्म. तर मी पण त्या गोष्टीचा लाभ घेतलेला आहे. त्यांची युपीएससी एक्झाम एंट्रन्स हम्म. मी पास झाले होते, तर मला महिन्याला 10,000 रुपये फेलोशिप मिळायची. अच्छा. तर माझ्यासारखे अनेक मुलं आहेत त्यांनी त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. हम्म. म्हणजे कसं, जर एखाद्याची परिस्थिती नसेल आणि त्या मुलाला आपण फेलोशिप देतो, म्हणजे हम्म. त्यांची एंट्रन्स एक्झाम पास झाल्यावर महिन्याला 10,000 रुपये मिळतात. मग त्याचा तर रूम खर्च, मेस खर्च, मग ते त्याच्यात सगळंच इन्क्लूड होतं की हम्म, त्याला बरोबर. जे हम्म. महिन्याला जो मंथली काही खर्च पाहिजे, येतो जो तो. काही खर्च आहे तो हम्म. त्याला मिळतो. हम्म. मग त्यातनं त्याचा क्लासही होतो, अभ्यासही होतो आणि तो स्टेबल पण राहतो. मग अशी म्हणजे पण एक चिंता व्यवस्था मिटते ना, आहे. कारण हा, आर्थिक चिंता मिटली आर्थिक की चिंता अभ्यासावर लक्ष केंद्रित अभ्यासावर करू लक्ष शकतो. केंद्रित हम्म. होतं. आणि त्यात जर आपण त्याला क्लासचंही मोफत दिलं तर तेही त्याचं टेन्शन जातं. बरोबर. हो. आणि इन्क्लुडिंग म्हणजे ती फेलोशिप मिळतेच, पण त्यांच्यासोबत त्यांचे पण क्लासेस मिळले जातात त्याच्यामध्ये, अच्छा. आणि तेही मिळतात. आणि त्यासोबत मग ते अभ्यास आणि असं त्याचं ते गणित असं आहे. सगळं होतं. हा, असं वा. सगळं होतं. म्हणजे तुमच्या माध्यमातून हाही आता एक उपक्रम म्हणजे सुरू आहे. हा. अशा माध्यमातून म्हणजे अनेक मुलांना हो. आज त्याचं सहाय्य मिळतंय आणि हम्म. त्याच्यातून ते उभी राहू शकतात. हो. वा. आणि माझा मोठोच तो आहे हम्म. की माझ्यासारखी जी परिस्थिती ती इतर मुलांवर येऊ नये. ही जी आणि सामाजिक जाण आहे. आणि हम्म. सगळ्यात इम्पॉर्टंट की अनाथ म्हणून समाज तुमच्याकडे बघत असेल ना, तर तुमच्यात तेवढा बदल घडला पाहिजे की आपण अनाथ न राहता स्वतःचे सक्षम स्वनाथ कसे आपण हम्म. बनू, हे आपण आपलं उदाहरण वा. समाजाने घेतलं पाहिजे ना, की त्यांचं उदाहरण आपण घ्यावं. एखाद्या अब्दुल कलाम वाचा, अटल बिहारी वाचा, इंदिरा गांधी वाचा, कर्वे वाचा, फुले वाचा, आंबेडकर वाचा. हो. मग तुम्ही ह्यांच्याकडनं शिकला काय? जर त्यांचे तत्व नुसतेच आपण वाचण्यात, ही जी महान व्यक्तिमत्व आहे, त्यांचे तत्व आपण जर स्वतः अंगीकारले स्वतः तर अंगीकारले आपण समाजात बदल खरंय, घडू अगदी खरंय. शकतो. हम्म. तर मग मी ह्या सगळ्या गोष्टीतनं आलेली आहे खूप महत्वाची त्याच्यामुळे. गोष्ट सांगितली. तर ते असं आहे सगळं. वा. हम्म. आता जाता जाता अजून एक खरं म्हणजे या सगळ्या कार्याचं गौरव होणं पण अपेक्षित असतं. हा. तर म्हणजेच पुरस्कार. हा. तर तुम्हाला अनेक संस्थांकडनं पुरस्कार प्राप्त झालेत. तर मग त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्याल का आम्हाला? हो सर, खरं तर हा प्रश्न मला नाही, म्हणजे असं आपण आपल्या कार्याचा गौरव नसतो करायचा. खरं तर मी आता सांगू इच्छिते की मला खूप मोठे पुरस्कार मिळालेत. म्हणजे अक्षरशः मानव अधिकार असतील, फिक्की फाउंडेशनचा असेल, नुकताच दिल्ली कल्चर मिनिस्ट्री आणि फिक्की फाउंडेशन यांचा एकत्रित मला पुरस्कार मिळाला आता. नॅशनल पुरस्कार, इंटरनॅशनल मी कॉन्फरन्स केलेले आहेत. म्हणजे राज्यपालांच्या हस्ते पण मला पुरस्कार मिळालेत आणि अनेक असे छोटे मोठे पुरस्कार मिळालेत. पण माझं प्रामाणिक मत असतं की पुरस्कार घेणं म्हणजे तुमची जबाबदारी अजून वाढते. म्हणजे तुमच्या केलेल्या कामासाठी ती शाबासकी मिळते तुम्हाला, पण त्याची जाणीव तुम्हाला पाहिजे. आणि जेव्हा आपण ती पुरस्कार घेतो ना, तर त्या पद्धतीचं काम आपलं असलं पाहिजे. आणि मी समाजाकडे कधीच, माझं एक ते तत्व आहे की आपण कधीच स्वतःहून कोणाकडे जायचं नाही की मला हा पुरस्कार, अजिबात नाही. कधीच, मी आजपर्यंतचा माझा रेकॉर्ड आहे की मी कधी स्वतःहून कोणाकडे गेले नाही की मला पुरस्कार द्या किंवा नाही. त्यांना जेवढं वाटलं, त्यांना माझं कार्य पटलं किंवा मी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून असे मला अनेक पुरस्कार मिळालेत. आणि त्या पुरस्काराची म्हणजे मी स्वीकारलेत आणि त्या पद्धतीची जाणीव ठेवून मी ते कामही करते तसं. कारण ती एक जबाबदारी आपली समाजाप्रती. म्हणजे समाज तुमचा गौरव करतोय तर याचा अर्थ तुम्ही त्याला एक रूप दिलं पाहिजे. त्यांच्या शाबासकीला तुम्ही उतरलात पाहिजे की बाबा नाही, ही व्यक्ती
योग्य आहे आणि योग्य दिशेने चाललेली आहे. अच्छा. हा. आणि मला कधीच असं आवडलं नाही की माझं कौतुक मी करा, मी कधीच नाही. म्हणजे अक्षरशः मला ते ही मुळात हे कन्सेप्टच पटत नाही मला, की मला वाटतं की मी ग्रासरूटला काम करावं आणि मी ते माझं काम अविरतपणे चालावं बस. म्हणजे हे पुरस्कार जे मिळाले हो. याला आपण एक स्वल्पविराम म्हणू शकतो की हा थांबून थोडासा आनंद त्याचा घेऊयात आणि मग पुन्हा आपलं काम सुरू करूयात. आणि अर्थातच तुम्ही म्हणालात तसं की ती जबाबदारी आणखीन वाढते पुरस्कारात. वाढते, हे हो. मात्र अगदी 100% खरं आहे. हो. आणि आणि खरोखर म्हणजे तुमचं हे जे काम आहे हे अतिशय प्रेरणादायी कार्य आहे. म्हणजे आत्ताच्या युवकांनाच नाही तर संपूर्ण समाजासाठीच हे खूप प्रेरणादायी असं काम आहे. प्रत्येकासाठी अतिशय म्हणजे संघर्ष काय असतो हे तुमच्या आता संपूर्ण जी आता कथा किंवा तुम्ही जी सांगितलेली एक एक घटना आहे त्यातून ते स्पष्टपणे जाणवतं. तर हे सगळं वर्णन किंवा हे सगळं तुमच्याकडून ऐकायला आम्हाला मिळालं. खरंच आम्ही भाग्यवान समजतो आम्ही स्वतःला. आणि तुम्ही तुमच्या एवढ्या संपूर्ण कार्यामध्ये खरंच व्यस्त असाल खूप, आणि त्यातून थोडासा तुम्ही जो वेळ काढून आम्ही बी घडवलो या आमच्या चॅनलसाठी मुलाखत आज द्यायला आलात खरंच, तर त्याबद्दल मी खरोखर आम्ही बी घडवलो या चॅनल कडून तुमचे मनपूर्वक आभार मानतो. खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि तुमच्या पुढील सर्व वाटचालीसाठी आमच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही मला बोलवलं, तुमच्या प्लॅटफॉर्मवर मला माझं मत व्यक्त करण्याची संधी दिलीत त्याबद्दल मीही आपली खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.